हॅलो फ्रेंड्स, विंग्स ऑफ फायर नंतरचा स्फूर्तिदायक भाग, टर्निंग पॉईंट्स. आव्हाने पेलत गेलेली वाटचाल. APJ अब्दुल कलाम. स्पर्धक राष्ट्र होण्याचा मार्ग. स्पर्धक राष्ट्र होण्याचा मार्ग हे आज आपण पाहणार आहोत. National economic development is powered by competition. Competition is powered by knowledge, and knowledge is powered by technology and innovation. स्पर्धा असेल तरच देशाचा आर्थिक विकास होतो. स्पर्धा असेल तरच देशाचा आर्थिक विकास होतो. आणि ज्ञान असेल तर स्पर्धा करणं शक्य असते. ज्ञान असेल तर स्पर्धा करणं शक्य असते. तंत्रज्ञान आणि नव्या कल्पना. तंत्रज्ञान आणि नव्या कल्पना, नवी पद्धती ह्यांनी ज्ञान वाढते. देशातील बहुसंख्य जनता खेड्यामध्ये राहते आणि तेथे राहणाऱ्या 75 कोटी लोकांचे जीवन जास्त चांगले व्हावे यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणे हेच वैज्ञानिक समोरचे खरे आव्हान आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये 50 वर्ष काम करत असताना मला नेहमी असे वाटत आले आहे की विकसनशील देशासाठी विकसित होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे ह्या 2 क्षेत्रांमध्ये आघाडीवर करत राहणे. ज्या 3 क्षेत्राकडे आपण विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे ती आहेत नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजेच अत्यंत सूक्ष्म कामाचे तंत्रज्ञान, ई-गव्हर्नन्स आणि बायोडिझेल म्हणजेच जैव इंधन. तंत्रज्ञान वापरण्याच्या नव्या पद्धती विकसित करण्यासंबंधी विचार करताना मला असे वाटले की राष्ट्रपती भवनापासून सुरुवात का करू नये. गुंतागुंतीच्या आणि नव्याने सुरू करण्याच्या कामांसाठी बऱ्याच विशेषज्ञांनी एकत्र येऊन विचार केला पाहिजे. वेगवेगळी मते विचारात घेतली पाहिजेत आणि योजना व कृती प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. ह्यासाठी राष्ट्रपती भवन व सिकंदराबादमधील राष्ट्रपतीचे विश्रामगृह राष्ट्रपती निलयम येथे 3 वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम पार पडले. ते म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी परिषद, ई-गव्हर्नन्स कॉन्फरन्स आणि बायोडिझेल कॉन्फरन्स. देशाच्या भविष्यकाळावर खूप चांगला परिणाम करू शकतील असे हे कार्यक्रम खूपच महत्त्वाचे होते. बेंगळूर येथील जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्चचे मानद अध्यक्ष प्रो. सी. एन. राव यांच्याशी आणि भारतातील व परदेशातील इतर अनेक विशेषज्ञांशी मी गेली बरीच वर्षे भावी दिशेसंदर्भात चर्चा करत होतो. चर्चेचा विषय होता नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये संशोधन व विकास आणि त्याचा उपयोग शेती, वैद्यकशास्त्र, अवकाश व ऊर्जा या क्षेत्रांमध्ये होऊ शकण्याच्या शक्यता. ह्या चर्चानंतर मी राष्ट्रपती भवनामध्ये एक पूर्ण दिवसाची परिषद घेतली. तेथे झालेल्या चर्चा व सुचवल्या गेलेल्या कल्पना यामधून संयुक्तपणे एक योजना तयार झाली जिचा अपेक्षित खर्च 1000 कोटीचा होता. या योजनेतून कितीतरी महत्त्वाच्या सुधारणा आणि नव्या कल्पना प्रत्यक्षात उतरल्या. उदाहरणार्थ, बनारस हिंदू विद्यापीठाने एक सुधारित नॅनो ट्यूब कार्बन फिल्टर बनवण्याची पद्धत शोधली, ज्यातून पाण्यातून व खनिज तेलातून लहान व मोठ्याही आकाराचे दूषित करणारे घटक गाळून परिणामकारकरित्या काढून टाकता येतात. मला हे समजल्यावर खूप आनंद झाला. दिल्ली विद्यापीठाने त्याचे शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ आणि डाबर ह्या खाजगी कंपनीच्या साहाय्याने ट्यूमरच्या पेशीपर्यंत औषध थेट पोहोचवणारी पद्धत शोधली व ती यशस्वी झाली. कार्यक्षम, परिणामकारक आणि पारदर्शक कारभार ही विकसित भारतासाठी आणि एक ज्ञाननिष्ठ समाज म्हणून आपली प्रगती होण्यासाठी प्राथमिक गरजेची गोष्ट आहे. यासाठी खेडी, जिल्हे, राज्ये अशा प्रत्येक स्तरावर विकेंद्रीकरण असूनही एकत्रित कार्यपद्धती असलेली अशी प्रक्रिया असणे आवश्यक आहे. ह्या सर्व योजना करणे आणि त्या अंमलात आणणे ह्यासाठी सर्व राज्य सरकारे, केंद्र सरकार तसेच खाजगी आणि
सार्वजनिक उद्योगांचा सहभागांचा एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन या सर्वांच्या प्रतिनिधींची ई-गव्हर्नन्स परिषद बोलवण्यात आली. आम्ही राष्ट्रपती भवनामध्येही ई-गव्हर्नन्सची पद्धत सुरू केली. ह्या विषयावर मी न्यायसंस्था, जमा खर्चाचे हिशोब तपासणाऱ्या संस्था आणि इतर अनेक क्षेत्रांमधील संस्थांसमोर भाषणे दिली. राष्ट्रकुल परिषदेसमोरही मी बोललो. ते तेथे आलेल्या सर्वांना खूप आवडले. मला आशा आहे की ई-गव्हर्नन्स पद्धती अंमलात आणली आणि प्रत्येक नागरिकाला स्मार्ट ओळखपत्र दिले गेले तर जास्त सक्षम कार्यपद्धती तर होईलच, पण अतिरेकी आणि दहशतवादी ह्यांच्याविरुद्धच्या लढाईत त्यांचा फायदाही होईल. मला असे वाटते की भविष्यकाळात संघर्ष होण्यासाठी 2 महत्त्वाची कारणे असतील: पाणी आणि ऊर्जा. पाण्याचे साठे, तलाव, विहिरी इत्यादी व्यवस्थित ठेवणे, हे साठे व त्यांचे स्रोत टिकवून ठेवणे आणि राज्यांमधील व देशातील नद्या जोडणे ह्यांचा विचार राज्यपालांच्या एका परिषदेत करण्यात आला. ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रचलित ऊर्जा साधनांपेक्षा वेगळे मार्ग शोधणे ही आज काळाची गरज आहे, असे मी सातत्याने सांगत आलो आहे. वनस्पतीतून तेल काढणे हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. ते सांगण्यासाठी आणि त्याचा सर्वांगाने विचार करण्यासाठी आम्ही राष्ट्रपती निलयमध्ये एक परिषद बोलवली. इतर उपस्थितांबरोबर शेतीचा अनुभव असलेले शेतकरी होते आणि भावी ग्राहकही होतेच. शेतकी विद्यापीठांच्या कुलगुरूंनी जैव इंधन ज्यामधून मिळू शकेल अशा झाडांच्या बियांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि त्या झाडांना कसे पाणी द्यावे लागते ह्यासंबंधी झालेल्या संशोधनाबद्दल सांगितले. सरकारी अधिकाऱ्यांनी पडीक जमिनी वितरित करण्यासंबंधीच्या प्रश्नाबद्दल सांगितले. ऑटोमोबाईल डिझायनर्सनी इंजिनामध्ये बदल न करता डिझेल आणि जैव इंधनाचे किती प्रमाणातले मिश्रण वापरता येईल हे सांगितले आणि जैव इंधन प्रमाण बदलायचे तर इंजिनमध्ये काय बदल करावे लागतील हेही सांगितले. ह्या कामात किती पैसे गुंतवावे लागतील व खर्चाइतकी उत्पन्नाची बरोबरी होण्यास ब्रेक इव्हन पॉईंट किती दिवस लागतील ह्याबद्दल उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी बोलले. माझे जैव इंधनच्या बाबतीतील विचार मी मांडले. परिषदेच्या शेवटी सर्व शिफारशी एकत्र करून सर्वांच्या त्यांच्या प्रती देण्यात आल्या. अशा रीतीने जैव इंधनाच्या धोरणाचा विकास झाला ह्याचा मला आनंद झाला. ह्या 3 परिषदांव्यतिरिक्त तंत्रज्ञान या विषयावर एक कार्यक्रम झाला, ज्याचे बीजारोपण राष्ट्रपती भवनामध्ये झाले. इस्रोच्या तत्कालीन अध्यक्षांनी मला त्यांच्या भविष्यकाळातील अवकाशविषयक कार्यक्रमाबद्दल 2006 मध्ये सांगितले होते. त्यात चंद्रावर संशोधन करण्यासाठीच्या चांद्रयान प्रकल्पाविषयी सांगितले होते. माझी खात्री आहे की इतर ग्रहाविषयीचे संशोधन आणि अवकाशयानातून मनुष्य पाठवण्याचा कार्यक्रम या पुढील ध्येयांकडे जाण्यासाठीचे हे फक्त पहिले पाऊल आहे. या चंद्रयान पाठवण्याच्या कार्यक्रमाविषयी ते म्हणाले की अवकाशयान चंद्राच्या भोवती फिरत राहील आणि तेथील रासायनिक द्रव्ये, खनिजे आणि भूस्तर यांच्या वैशिष्ट्याची माहिती पाठवत राहील. त्यांनी असेही सांगितले की अशी बरीच शास्त्रीय उपकरणे त्या यानात असतील जी इस्रो निर्मित करीत आहे आणि ती अंतिम टप्प्यात आहे. मी असे सुचवले की चंद्रावर खाली पाठवता येईल आणि तेथील घनता किंवा दाब मोजणे किंवा ध्वनीची पोहोच मापण्याचे काम करेल आणि ती माहिती नोंद करून रेडिओ सिग्नल्सने यानात पाठवेल. असे निदान एक टेलिमेट्री चॅनल त्या यानात असावे. असे उपकरण पाठवल्याने आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागावरूनच प्रत्यक्ष ही माहिती मिळेल. इस्रोच्या अध्यक्षांनी तसे उपकरण चांद्रयानात बसवण्याचे वचन दिले. त्यामुळे चांद्रयान मिशनमध्ये मून इम्पॅक्ट प्रोबचा प्रवेश झाला. दिनांक 14 नोव्हेंबर 2008 तो प्रोब चंद्रावर अगदी नेमक्या ठरवलेल्या जागी उतरला. ह्याचा मला खूप आनंद झाला. इस्रोच्या या उत्तम कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले. उच्च तंत्रज्ञान लागणारी
ही 2 कामे राष्ट्रपती भवनातून पुढाकार घेतला गेल्यामुळे झाली. अशा खूप आशा जागवणाऱ्या उपक्रमांमध्ये मी सहभागी होतो. याचा मला खूपच आनंद वाटला. मी 2011च्या नव्या कल्पना, नव्या पद्धती संदर्भातील जागतिक अहवाल बघत होतो. तेव्हा मला आढळले की जागतिक नव्या कल्पनांच्या निर्देशकांमध्ये स्वित्झर्लंडचा नंबर 1 आहे, स्वीडनचा 2, सिंगापूरचा 3, तर हाँगकाँगचा 4 आणि भारत 62वा. सुधारणा, नव्या कल्पना, इनोव्हेशन्स, निर्देशांक आणि स्पर्धावृत्ती एकमेकांशी संलग्न आहेत. या निर्देशांकात भारत 62व्या नंबरवर असला तरी जागतिक स्पर्धावृत्तीच्या जागतिक सूचीमध्ये 2010-11मध्ये आपला नंबर 56वा होता. भारतातल्या 56व्या नंबरावरून वर येऊन पहिल्या 10 विकसित राष्ट्रांच्या बरोबरीला जायचे असेल तर आपल्याला स्वतःच्या कल्पनामधून योजना आणि रचना तयार करण्याचे सामर्थ्य विकसित करून जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या जी वाढ झालेली आहे ती मुख्यतः दुसरीकडे लागलेले शास्त्रीय शोध आणि त्यांनी 10 ते 15 वर्षापूर्वी घेतलेल्या पेटंट्सच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने झालेली आहे. शास्त्रीय प्रगतीतून निर्माण झालेले आधुनिक वर्तमान तंत्रज्ञान विकसित देशाकडून भारताला पहिली 10 वर्षे तरी उपलब्ध होत नाही. म्हणून जागतिक स्पर्धेत वर येण्यासाठी भारताने पायाभूत शास्त्रांमध्ये संशोधन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताने स्वतः विकसित केलेल्या जरूर त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून केलेल्या प्रयासाच्या परिणामाबद्दल पुढे लिहिले आहे. अलीकडेच आपण एक महत्त्वाचा टप्पा पार केला. दिनांक 19 एप्रिल 2012ला ओडिसाच्या किनाऱ्याजवळील व्हीलर बेटाच्या ज्या जागेवरून क्षेपणास्त्र सोडले जाणार होते त्या भागात मानसिक तणाव जाणवत होता. 50 टन वजनाचे 17.5 मीटर उंचीचे प्रचंड अग्नी-5 क्षेपणास्त्र उभे करून प्रक्षेपण स्थितीत आणले आणि प्रक्षेपण होण्याच्या आधीच्या तपासणीस सुरुवात झाली. सकाळी 8:60 उलटगणती करण्यास सुरुवात झाली आणि प्रक्षेपणाच्या पहिल्या पायरीची सुरुवात होऊन एक आगीचा प्रचंड लोळ बाहेर पडला. आपल्या नियोजित स्थानावरून अग्नी-5 सुरळीतपणे वर उडाले. त्यातील सर्व यंत्रणा बरोबर चालत आहेत ना, हे ध्वनिक्षेपकावरून शास्त्रज्ञ ऐकत होते. त्यांचे आवाज शांत होते. जमलेल्या प्रेक्षकांच्या मनावर मात्र तणाव होता. 90 सेकंदानंतर पहिला टप्पा प्रज्वलित झाला आणि अलग झाला. क्षेपणास्त्र ज्या गतीने जायला हवे त्याच गतीने जात होते. मग बरोबर ठरल्या वेळेला अगदी नव्याने एकत्र बसून केलेला दुसरा टप्पाही जळून गेला आणि तो वेगळा झाला. काही मिनिटातच क्षेपणास्त्र अवकाशात पोचले होते. 2000 किमी दूर दक्षिणेला जात त्याने विषुववृत्त ओलांडले. मग 3000 किमी आणखी पुढे जात त्याने पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात मकरवृत्तावरून प्रवेश केला आणि आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्या दक्षिण टोकांच्या मध्ये समुद्रात पडले. क्षेपणास्त्र सोडल्यापासून समुद्रात पडेपर्यंत त्याला फक्त 20 मिनिटे लागली होती. भारताच्या नौदलाच्या जहाजांनी त्याच्या प्रवासाचा संपूर्ण मार्गावर शेवटपर्यंत माग घेतला होता. आधी ठरवलेल्या नेमक्या जागीचे लक्ष्य होते त्यावर ते अचूकपणे जाऊन पडले. IGMDPने 1983 मध्ये 400 कोटी मंजूर केले होते. त्या योजनेत 4 क्षेपणास्त्र पद्धतीचा विकास, उत्पादन आणि अवकाशात सोडणे हे सर्व समाविष्ट होते. ती क्षेपणास्त्रे अशी जमिनीवर जाणारे पृथ्वी, मध्यम अंतराचे जमिनीवरून हवेत जाऊ शकणारे आकाश, कमी अंतरावर जमिनीवरून हवेत खूप लवकर जाऊ शकणारे त्रिशूल आणि रणगाडाभेदी नाग, ह्याखेरीज तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक देणारे अग्नी हेही योजनेचा भाग होते. दूर अंतरावर पाठवलेल्या क्षेपणास्त्राची पुनर्प्रवेशाची वैशिष्ट्य दाखवणे हा त्यांचा हेतू होता. ह्या तंत्रज्ञानाचे पहिले प्रात्यक्षिक मे 1989 मध्ये ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर झाले होते. नंतर मग जास्त पल्ला असणारी अग्नी 1, 2
3 आणि 4 ह्यांच्याही प्रात्यक्षिक गेल्या 2 दशकात दाखवली गेली होती आणि शेवटी DRDOच्या शास्त्रज्ञांनी व इंजिनियर्सनी अग्नी 5 हा 5000 किमी पल्ला गाठणाऱ्या क्षेपणास्त्राचे प्रात्यक्षिक दिले. ही सर्व क्षेपणास्त्रे MTCR मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजाईन ह्या आणि इतर मंजुरीच्या श्रेणीत येतात. म्हणून क्षेपणास्त्राची कार्यपद्धती किंवा त्या पद्धतीसाठी आवश्यक ते तंत्रज्ञान पैसे देऊन विकत मिळणार नाही, तर ही पद्धती दीर्घ परिश्रमानेच पद्धतशीर संशोधन आणि विकास करूनच मिळवावी लागते. ह्यासाठी ह्या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण हे अशा खास तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीतून विशेष महत्त्वाचे आहे आणि ते देशाला स्वतःचे स्वतंत्र परराष्ट्रीय धोरण अनुसरण्याचा अधिकार मिळवून देतात. माझे स्नेही डॉक्टर VK सारस्वत आणि त्यांचे सहकारी ह्यांनी मला अग्नी 5च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल सविस्तर माहिती दिली. ह्यामागचा थोडा इतिहास सांगण्याची मुभा मी घेतो. मी 1984 मधले एक संभाषण आणि 1991 मध्ये झालेले दुसरे संभाषण ह्यांच्याबद्दल सांगत आहे. मी हैदराबादला DRDLला संचालक होतो. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी IGMDPला 1983 मध्ये त्यांच्या मंत्रिमंडळाच्या अनुमतीने मंजुरी दिल्यानंतर पुढच्या वर्षी प्रकल्पाची प्रगती किती झाली आहे हे बघायला त्या DRDLमध्ये आल्या. आम्ही त्या कामाच्या प्रगतीचे सादरीकरण करत होतो तेव्हा मिसेस गांधींना कॉन्फरन्स हॉलमधला जगाचा नकाशा दिसला. त्यांनी आम्हाला सादरीकरण थांबवायला सांगितले आणि आमचे लक्ष त्या नकाशाकडे वेधले. त्या म्हणाल्या, कलाम, ह्या नकाशाकडे बघा आणि तेथे दाखवलेली अंतरे बघा. तशीच परिस्थिती उद्भवली तर इतके दूर. त्यांनी भारतापासून 5000 किमी दूर असलेल्या एका ठिकाणावर बोट दाखवले. जाऊ शकेल असे क्षेपणास्त्र तुमची प्रयोगशाळा केव्हा बनवू शकेल? आणि अर्थातच आमच्या DRDOच्या शास्त्रज्ञांनी त्या थोर मुत्सद्दीबाईंनी मनात आणलेले लक्ष आता साध्य करून दाखवले आहे. पुढे मग जेव्हा पृथ्वीचे यशस्वी प्रक्षेपण करून दाखवण्यात आले तेव्हा लष्कर दुसरी एक महत्त्वाची गरज घेऊन आले. त्यांना जमिनीवरील क्षेपणास्त्राची लक्ष्याच्या गोलाकार भागात आदळण्याची बिनचूकता किंवा चूक होण्याच्या टक्क्यांची शक्यताची सर्क्युलर एरर प्रॉबेबिलिटी CEP चाचणी एकदा खात्री करून घेण्यासाठी बघायची होती. भौगोलिक आणि राजकीय प्रश्न, प्रक्षेपणाच्या पल्ल्याचा प्रश्न ह्यामुळे आपल्या वाळवंटातील प्रदेशात ही चाचणी आम्हाला करता आली नाही. ह्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही पूर्व किनाऱ्यावरील एखाद्या निर्मानुष्य बेटाच्या शोधात होतो. नौदलाकडून समुद्रातील जागांच्या मिळालेल्या नकाशावर बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यावरील धामरा गावाजवळ आम्हाला काही बेटे आहेत असे दिसले. त्यावरून तेथे बरीच जमीन असावी असे वाटत होते. आमच्या सहकाऱ्यांपैकी प्रक्षेपणाच्या पल्ल्याचे काम बघणारे डॉक्टर SK सालवन व डॉक्टर VK सारस्वत ह्यांनी धामरामध्ये एक बोट भाड्याने घेतली आणि ते त्या बेटाच्या शोधार्थ निघाले. नौदलाच्या नकाशात ह्या बेटांना लॉंग व्हीलर, कोकोनट व्हीलर आणि स्मॉल व्हीलर अशी नावे दिलेली होती. दिशा दाखवणारे एक होकायंत्र बरोबर घेऊन आमचे सहकारी शोध प्रवासाला निघाले. ते वाट चुकले आणि त्यांना व्हीलर बेटे सापडेना. सुदैवाने त्यांना मच्छीमारांच्या थोड्या बोटी दिसल्या. त्यांनी मार्ग विचारला. त्यांना व्हीलर बेटे माहिती नव्हती, पण त्यांनी सांगितले की चंद्रचूड नावाचे एक बेट तिथे आहे. त्यांनी विचार केला, आपण शोधत असलेल्या बेटापैकीच ते एक असावे. त्यांनी सांगितलेल्या दिशेने जाऊन आमचे सहकारी चंद्रचूड बेटावर पोचले. नंतर समजले की तेच स्मॉल व्हीलर बेट आहे आणि त्यांच्या कामाला आवश्यक तेवढी त्यांची पुरेशी लांबी व रुंदी होती. त्या बेटापर्यंत पोचायला आम्हाला ओडिशाच्या नोकरशाहीतल्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. मुख्यमंत्र्यांनी राजकीय निर्णय घेण्याची गरज सन 1993ला उभी राहिली. तेव्हा देशातले एक शक्तिशाली वरिष्ठ नेते बिजू पटनायक ओडिशाचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यालयातून असे सुचवण्यात आले की ते बेट अनेक कारणांमुळे देता येणार नव्हते. तरीही
आमच्या विनंतीवरून पटनायकांची वेळ निश्चित करून त्यांच्याशी एक चर्चेची बैठक ठरवण्यात आली. आम्ही त्यांच्या कार्यालयात पोहोचलो तेव्हा त्या सर्व कागदपत्रांची फाईल त्यांच्यासमोरच होती. मुख्यमंत्री म्हणाले, कलाम, ही सर्व 5 बेटे कोणतेही मूल्य न आकारता मी तुम्हाला DRDO देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु तुम्ही मला एक वचन दिलेत तर मी ह्या संमतीपत्राच्या फाईलवर स्वाक्षरी करेन. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि ते म्हणाले, तुम्ही असे क्षेपणास्त्र तयार केले पाहिजे जे अगदी दूर अंतरावरून येणाऱ्या धोक्यापासूनही आपले रक्षण करेल. मी म्हणालो, सर, आम्ही त्यासाठी अगदी नक्की काम करू. मी ताबडतोब आपल्या संरक्षण मंत्र्यांना कळवले. मुख्यमंत्र्यांनी फाईलवर स्वाक्षरी केली आणि आम्हाला स्मॉल व्हीलर बेट मिळाले. वाचक हो, तुम्हालाही माहीतच असेल की 26 एप्रिल 2012 ला इस्रोने भारताच्या पहिल्या रडार इमेजिंग उपग्रहाचे रिसॅट-1 यशस्वी प्रक्षेपण केले. प्रक्षेपकावर पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल PSLV-C1 उपग्रह होता आणि श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून प्रक्षेपण करण्यात आले. उपग्रह त्याच्या कक्षेत पोहोचल्यावर रिसॅट-1 वरील C-बँड सिंथेटिक अपार्चर रडारवरील सोलार पॅनल्स आणि अँटेना पॅनल्स यशस्वीरित्या त्यांच्या कामाला लागली. नंतर हा उपग्रह यशस्वीरित्या त्याच्या सुनिश्चित कक्षेत स्थिर करण्यासाठी 4 वेळा काळजीपूर्वक हलवण्यात आला आणि सूर्याभोवती पृथ्वीच्याच गतीने फिरू लागला. उच्च दर्जाच्या प्रतिमा थेट गंगोत्रीपासून ते भोपाळ पार करून उत्तर कर्नाटकापर्यंतच्या मिळाल्या आणि त्यांची छायाचित्रेही तयार करण्यात आली. ही काम 1 मे 2012 झाले. यात महत्त्वाच्या प्रकल्पात काही महत्त्वाची तंत्रज्ञाने वापरली गेली. त्यातली काहींची माहिती थोडक्यात देत आहे. दूरनियंत्रित काचतंतू नियंत्रकाद्वारे ऑप्टिकल रिमोट सेन्सिंग सूचना दिल्या जाणाऱ्या उपग्रहापेक्षा ह्यांचे वेगळेपण असते की रिसॅट-1 मधील सिंथेटिक अपार्चर रडार हे स्वतःच्या रेडिओ लहरीद्वारे पृथ्वीवरील पृष्ठभागाची चित्रे पाठवण्याचे काम करते. त्यामुळे ढगांना भेदून वा त्यांच्यामधून किंवा सूर्यप्रकाश नसतानाही चित्रे पाठवणे शक्य होते. त्यामुळे हवा आणि सूर्यप्रकाशाची परिस्थिती विरोधी असली तरी हवा असलेल्या भागाचे चित्र पाठवता येते. रिसॅट-1 मध्ये अनेक पद्धतींनी व दिशांनी चित्रे पाठवता येण्याची क्षमता आहे. तसेच 1 ते 50 मीटर अंतरापर्यंतच्या अगदी सूक्ष्म गोष्टी दाखवणारी आणि 10 ते 223 किमी अंतरापर्यंतची चित्र घेण्याची त्याची क्षमता आहे. रिसॅट-1 ज्या महत्त्वाच्या कामासाठी वापरता येतो त्यात शेतकी क्षेत्रात भाताच्या पिकाची खरीप मोसमातील क्षेत्र नेमके ओळखण्यासाठी, वर्गवारी करण्यासाठी आणि किती एकर शेती या पिकाखाली आहे हे जाणून घेण्यासाठी, तसेच पुराच्या परिस्थितीत पाण्याखाली गेलेल्या भागाची चित्रे घेण्यास आणि चक्रीवादळ आल्यास आपत्कालीन व्यवस्थापनाला मदत म्हणून ही सर्व कामे येतात. याखेरीज इतर अनेक क्षेत्रांमध्येही त्याची मदत होते. आमचा आत्मविश्वास किती आहे आणि अवकाशातील आमच्या कार्याच्या विविधतेची फक्त कल्पना येण्यासाठी ही माहिती दिली आहे. याखेरीज अनेक दुसऱ्या यशस्वी कामाबद्दल सांगता येईल. उदाहरणार्थ, हलक्या लढाऊ विमानाची म्हणजे लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टसारख्या LCA नौदलासाठी बनवलेल्या विमानाची बेंगळुरूला आभाळ ढगाळलेले असताना झालेली उड्डाणाची चाचणी. या यशस्वी उड्डाणाने भारताने उत्तम दर्जाच्या देशांच्या संघात प्रवेश केला. हे 4थ्या पिढीतील विमान असून त्याची सामान व अस्त्रे वाहून नेण्याची व ती डागण्याची मोठी क्षमता आहे. तरीही ते जागच्या जागी उड्डाण करू शकते व उतरू शकते. हे सर्व देश अशा विमानाची रचना व कार्यपद्धती, विकसन, उत्पादन आणि चाचणी सर्व काही करू शकतात. हे आपण संपूर्णपणे स्वतः बनवलेले विमान आहे. 21व्या शतकातील भारतीय नौदलासाठी संपूर्ण मरीन फोर्स मल्टिप्लायर, जो नौदलाला फार महत्त्वाचे युद्ध सामर्थ्य देईल, ते पुरे पाडण्यासाठीच्या कामातला हा पहिला प्रयत्न आहे. हे
नौदलासाठीचे विविधोपयोगी लढाऊ विमान बनवताना आम्हाला त्याच्या रचनेसाठी जी अनेक आव्हाने पेलावी लागली त्यावर मात करणे हे त्या यशाचे निदर्शन आहे. माहिती तंत्रज्ञान व संदेश तंत्रज्ञान हे एकत्र होऊन आता माहिती व संदेश संपर्क तंत्रज्ञान असे झाले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि बायोटेक्नॉलॉजी मिळून बायो इन्फॉर्मेटिक्स झाले आहे. तसेच फोटोनिक्सचे शास्त्र प्रयोगशाळांमधून बाहेर पडून इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स बरोबर मिसळले आणि सामान्य ग्राहकांसाठी बनवल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये त्यांनी जास्त गतीने चालणाऱ्या उत्पादनांचा पर्याय दिला आहे. सेल्युलाइटचा अगदी पातळ थर पारदर्शक पॉलिमरवर लावून केलेले न तुटणारे पण वाकवता व वाळवता येणारे प्रक्षेपक प्रदर्शित होऊन ती आता करमणुकीच्या क्षेत्रातील आणि प्रसारमाध्यमातील नवीन प्रत्येकी झाली आहेत. आता आली आहे. नॅनो टेक्नॉलॉजी हे भावी क्षेत्र आहे आणि मायक्रो इलेक्ट्रॉनिक्सची जागा घेईल. तसंच औषधशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि मटेरियल सायन्सच्या क्षेत्रामध्ये त्याच्या वापराला प्रचंड वाव असेल. नॅनो टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मिळून सिलिकॉन, इलेक्ट्रॉनिक्स, फोटोनिक्स यांचा जन्म होतो आणि असे म्हणता येईल की द्रव्यपदार्थातच आमूलाग्र रूपांतर होईल. या पदार्थातील बदल बायोटेक्नॉलॉजीला जोडला जाईल. तेव्हा इंटेलिजंट बायोसायन्स नावाचे एक नवे शास्त्र जन्माला येईल, ज्यामुळे रोगमुक्त, दीर्घायुष्य आणि उच्च क्षमतेचा समाज निर्माण होईल. पदार्थाचे रूपांतराचे शास्त्र परस्परांना पूरक असते. मी एक उदाहरण देतो. अलीकडेच मी हार्वर्ड विद्यापीठात गेलो होतो. तेव्हा हार्वर्ड स्कूल ऑफ इंजिनिअरिंग आणि सैद्धांतिक शास्त्रे या विषयाच्या प्रयोगशाळेतील बऱ्याच विख्यात प्रोफेसरांना भेटलो. तेथे मला प्रोफेसर हॉंगकुन पार्क यांनी मला त्यांचा अतिसूक्ष्म सुयांचा नॅनो लीडर्स शोध दाखवला. जी पेशी लक्ष असेल त्या पेशीला ही सुई टोचते आणि तिच्या आतमधले औषध त्याच पेशीत जाते. अशा तऱ्हेने नॅनो पार्टिकल शास्त्र हे बायोसायन्स क्षेत्राला आकार देत आहे. नंतर मी प्रोफेसर विनोद मनोहरांना भेटलो, ज्यांनी मला ह्याच्या उलट बायोसायन्स नॅनो मटेरियल सायन्सला कसा आकार देत आहे ते दाखवले. स्वरचित कणाची रचना करण्यासाठी ते DNA वापर करीत आहे. जेव्हा एखादा विशिष्ट DNA अणूच्या पातळीवर एखाद्या कणाला वापरला गेला तर तो आधीच ठरवल्याप्रमाणे वर्तन व स्वयंचलित जुळणी करू शकतो. ह्या पद्धतीचे कदाचित डॉक्टर के. इरिक ड्रेक्सलर यांच्या कल्पनेप्रमाणे मनुष्याचा हस्तक्षेप न होता नव्या साधनांना भागांची आपली जुळणी होऊ शकेल. दूर अंतराळात वसाहती होऊ शकतील. अशा तऱ्हेने एका संशोधन संस्थेत मी 2 वेगवेगळी शास्त्रे एकमेकांना आकार देताना बघितली. शास्त्रीय विषयांनी अशी परस्परांना मदत करण्याने आपला भविष्यकाळाला वेगळा आकार येणार आहे आणि औद्योगिक क्षेत्राने त्यासाठी तयार असले पाहिजे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानांच्या शाखांमध्ये सध्या जी कुंपणे आहेत ती काढून टाकणे गरजेचे आहे. त्यांच्यामुळे संशोधनात अडथळे येतात. शेवटी सर्व जगातच तांत्रिकदृष्ट्या श्रेष्ठ अशा टिकून ठेवता येईल असे काम करण्याच्या पद्धतीचा विकास करण्याची मागणी होऊ लागली आहे. 21व्या शतकातील ज्ञानाधिष्ठित समाजाचा हा नवा पैलू आहे, जेथे शास्त्र, तंत्रज्ञान आणि पर्यावरण यांना एकत्र काम करावे लागेल. अशा तऱ्हेने 4 बाजू असलेला बायो, नॅनो, इन्फो, इको वर आधारित नव्या युगाचा आदर्श नमुना असेल, ज्याच्या शक्यता उत्साहवर्धक असतील. मला तुम्हाला विचारावेसे वाटते की तुमची आठवण कशासाठी राहिलेली तुम्हाला आवडेल. तुम्ही ते सांगा. तुम्ही एखादे महत्त्वाचे योगदान असू शकेल किंवा लावलेला शोध, तुमची एखादी नवीन कल्पना, समाजात तुम्ही घडून आणलेला एखादा बदल, ज्यामुळे देशाला तुमची आठवण राहील. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.